श्रीवर्धन मतदारसंघाची सगळी आपण बैठक घेतली होती मातोश्रीवर. त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं की गीते एवढे भाग्यवान आहेत की गीते साहेबांची उमेदवारी खुद्द शरद पवार साहेबांनी मागितली की गीतेनाच रायगड मधून उमेदवारी. आता एवढं सगळं झाल्यानंतर आता प्रश्न असा पडतोय की माझ्या समोर लढवायला आधी मुळात त्यांच्यात हिंमत असेल का, राहिली असेल का. अजून उमेदवार ठरत नाहीये, अजून आट्या पाट्या सुरू आहेत, बरोबर आहे ना. आणि दोघे एकमेकाला बात करायचा प्रयत्न करतायत. आट्या पाट्या त्यांच्यात होत आहेत, आपल्यात नाही. त्यांच्या आट्या पाट्या सुरू आहेत. अजूनही उमेदवार काय माझ्या समोर स्पष्ट झालेला नाही. आणि मग अशा वेळेला एखाद्याला फाजील महत्व का द्यायचं, घ्यायचं का. मला आज या क्षणाला त्या माणसाला फाजील महत्व देण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही. आणि म्हणून मी आज कोणाचंच नाव इथं घेण्याची गरज नाहीये. आपण घेऊन त्यांना उगाच मोठं करू किंवा त्यांचं महत्व वाढू. कदाचित मी त्यांचं नाव घेतलं तर त्यांना तो प्लस पॉइंट होईल. ते बघतील बघा गीते साहेब माझं नाव घेतात म्हणजे गीते साहेब मला घाबरतात, तेव्हा भाजपला नको असं होईल ना, का वेगळं काय होईल. जे रायगडचं राजकारण आहे जे गेली अनेक वर्ष मी पाहतोय. मागच्या वेळेला श्रीवर्धनचा उमेदवार हा शिवसेनेने नव्हता दिला. कोणी दिला होता का हो पत्रकार मित्रांनो, कोणी जाहीर केलं, कोणी दिला होता. ते म्हणाले मी दिला श्रीवर्धनचा उमेदवार. आता यांचा काय संबंध, काय संबंध होता का. आणि म्हणून मग त्यांना फाजील महत्व द्यायचं नाहीये. उलट माझा दावा आहे, माझं खुलं आव्हान आहे. जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने आनंदी त्यांच्या समोर लोकसभा लढवून दाखवावीच. त्याने खरोखर हिंमत करून दाखवावी. काय त्यांची अवस्था होते ते बघ. जो सर्वे केलाय भाजपने, सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलंय की जर तटकरेंना उमेदवारी दिली तर तटकरे 1,20,000 मतांनी हरतील. हा भाजपचा सर्वे आहे. आणि म्हणून मग ते सांगतायत अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची, ही सीट हरायला का द्यायची. मग त्याला विचारलं मग जर 1,20,000 भाजपने जर उमेदवारी तटकरेंना दिली तर तटकरे हरणार आहेत. मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणे आम्ही फक्त 80,000 हरणार आहोत. तर ते सुद्धा आम्ही जिंकणार होतो नाही म्हणत, पण आम्ही फक्त 80,000 हरणार होतो आणि ते 1,20,000 हरणार आहेत. मग त्यांना कशाला द्यायची. तेव्हा त्यांच्या आट्या पाट्या त्यांच्यात चालू द्या. कोणी कुणाला बात करायचं ते करू द्या. जो कोण त्यातला जिवंत राहील त्याच्याबद्दल बोलू नंतर. आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये. आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर, रायगडच्या मतदारांवरती, इथल्या माता भगिनी, शेतकऱ्यांवर, बांधवांवरती, भगिनींवरती, आमच्या युवकांवरती, तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. रायगडच्या जनतेनं निर्धार केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आनंद गीतेच होणार आहेत. हा निर्धार रायगडच्या जनतेने घेतलेला आहे. हम तुम्हारे साथ हैं, आनंद गीते साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि म्हणून इतर कुणाला उगाच महत्व देण्याची आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही. खरं म्हणजे ही सभा खाली मैदानात पण होऊ शकली असती, पण कदाचित नसेल मिळाली परवानगी. ठीक आहे, पण आपण थांबणार का त्याच्याकरता नाही मिळाली म्हणून, परवानगी नाही मिळाली म्हणून थांबलो नाहीये. आज या खरं म्हणजे हा मॉल आहे, त्याचा हा ओपन स्पेस आहे. जिथे जागा मिळेल तिथे आपण सगळे बसलेले आहात, उभे आहात. खाली पण लोक उभे आहेत. गर्दी दाटी वाटीनं आपण सगळे इथे उभे आहात. आणि एका सुंदर कार्यालयाच्या उद्घाटनाकरता इथे आपण सगळे जमलेला. या कार्यालयातून यापुढे एक चांगली सेवा या खेड्यापाड्यातून येणाऱ्या जनतेला आपण देतो आहोत. संगणकाची व्यवस्था आहे, ते प्रिंटर आहे, ते संगणक आहे, प्रिंटर आहे. जे काय दाखले लागतील, जे काय उतारे लागतील ते सगळे या कार्यालयातून येणाऱ्या कुठल्याही नागरिकाला